नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना। तर आता सकाळच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि सकाळचे जवळजवळ आता 10 वाजून गेले असतील। मस्त आज इडली सांबार पण बनवायचं आहे, ती पण रेसिपी तुमच्यासोबत थोडीशी शेअर करते। जर तुम्हाला पाहिजे असेल रेसिपी तर पाठीमागे व्हिडिओमध्ये मी मोठ्या व्हिडिओला टाकलेली आहे, चटणीची टाकलेली आहे, सांबार त्याच्यानंतर इडली हे कसं बनवायचं तांदूळ भिजू घालण्यापासून, तर तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि पाहू शकता जर पाहिजे असेल तर। सांबारची सुद्धा रेसिपी आहे त्याच्यामध्ये। आणि आज म्हणलं चला रविवार आहे तर थोडंसं इडली सांबार बनवूया। चला मग राहा व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा। आताशी सुरुवात झाली, बघू आता 12 वाजता तर 12 वाजतील का काय 12:30 होतात बा सांगता नाही येत आता सगळं करता। तर घरातले थोडेफार कामं आवरले ते सकाळचे, पण आता सुरुवात करते मी मस्त नाश्त्यापासून। तर चला राहा व्हिडिओमध्ये। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, लाईकसुद्धा करत जायचा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा। तर चला मग आता पुढं सुरुवात करूया। रविवारच्या स्पेशल नाश्त्यासाठी रेसिपी नाही टाकणार, पण काय केलं आणि काय नाही ते तुम्हाला दाखवते। चला मग, आणि आता सकाळची सुरुवातच केलेली आहे। मस्त आज रेडी झालेलं आहे इथं सांबार आणि इकडं इडलीचं भांडं। जाखण काढून दाखव ना। आज इडलीचं पीठ इथं मिक्स करून ठेवलं आहे छान। हॅलो गाईज, आज मी काकीच्या घरी आले। आज मला सुट्टी आहे पावसाची, आमच्या इथं खूप पाऊस पडतो आणि खायला आज मी काकीची इथं इडली वगैरे खायला आली। तर आज आमच्याकडे रविवार आहे आणि आमच्याकडं म्हणजे सगळ्याकडेच रविवार आहे, पण आमच्याकडे आलेली आहे आज कू। तर ती तुम्हाला मी सांगितलं याच्या आधी पण व्हिडिओमध्ये येत होती। आणि आता कसं झालं, शाळा चालू असल्यामुळं तिला पण वेळ नव्हता, मग काय रविवारी सकाळी सकाळी आंघोळ वगैरे केली आणि मस्त आलेली आहे। कारण मीच बोलवलं तिला नाश्ता करायसाठी, म्हणलं आज मी इडली सांबार बनवणार आहे। पण ती आले की मग तिचं खुडबुड चालू असतं किचनमध्ये। तिला किती सांगितलं ना की तू एका जागेवर शांत बस, काम करू नको, तरी तिला काम करायचं असते। त्याच्यानंतर वैष्णवीने चहाचे भांडे घासून घेतले आणि मी पण घरात झाडू मारते। तर सांबार वगैरे मी बनवून घेतलं आहे आणि इडल्या पण आता चालूमध्येच होऊन जातील। तर मस्त इडल्याचं भांडं लावलं आहे, 15 मिनटं त्याला शिजवून द्यायला लागतं। सांबारचा गॅस बंद केला आहे, राहिलेले सगळे भांडे वगैरे वैष्णवीने घासून घेतले आणि मस्त आता इकडचं बाहेरचं पण थोडंसं वातावरण तुम्हाला दाखवते। तर भरपूर पाऊस येतो इकडं मुंबईला, आणि जेव्हा पाऊस नव्हता ना तेव्हा वाटायचं पाऊस यावा, आणि आता असं वाटतंय की थोडा तरी उघडायला पाहिजे आणि हाच पाऊस गावाला जायला पाहिजे। कारण इथे एवढी गरज नाही पावसाची, झाला तेवढा बस झाला, पण आता मात्र गावाला पाऊस जायला पाहिजे। गावाला पाऊस गेला की मग पेरण्या वगैरे होतील, कारण आमच्याकडे अजून पेरण्यासुद्धा झाल्या नाहीत। त्याच्यामुळं मग मी काय सकाळचा सगळा कचरा काढून घेतला घरातला, आणि नाश्ता पण करायचा आहे। तर तीच तयारी चालू आहे सकाळी सकाळी, कारण ना असं लादीला पूर्ण वलसरपणा पण आला आहे, कारण पावसामुळं केस वगैरे खाली चिटकून राहतात, सुकलीत येतच नाहीत, म्हणून मी हाताने हे सगळे भरून घेते। आणि घरातली पण थोडीशी मग एकदा आवरलं ना मग नाश्ता वगैरे झाल्यावर बाकीचे कामं करायचे आहेत। तर काय झालं, सांबार आणि चटणीच बनवली, बाकीचं काय बनवलं नाही। म्हणलं चटणी वगैरे, फक्त सांबार आणि इडली बनवली। तर आता इथं देवपूजा झाली माझी, आणि हे दळणं एवढ्या पावसात जाऊन घेऊन आलोत मिस्टर आणि मी। सकाळी गव्हाचं दळण ठेवलं होतं आणि ते पण दळून आणलं। मस्त मेथीची भाजी आणली, ती तुम्हाला नंतर साफ करताना दाखवीन, छान आहे। तर आता इथं इडली चांगल्या शिजलेल्या आहेत, मस्त वाफेवर उकडल्यात। आता मी हे सगळे पात्र काढून घेते आणि एका प्लेटमध्ये सगळ्या काढून घेते। तर आज रविवार असल्यामुळं म्हणलं चला निवांत थोडासा नाश्ता पण बनवूया, आणि घरात पण आता वैष्णवीला आज सुट्टी आहे, मिस्टर पण घरीच येतं। इकडचं वातावरण पावसामुळे आहे ना खूप असं म्हणजे पाणी वगैरे भरलं आहे, त्याच्यामुळं मग काय मिस्टर पण जास्त गाडीवर जात नाहीत, जवळजवळ भाडे असेल तेवढेच जाऊन मारतात, नाही तर मग काय घरातूनच असतात ते पण। तर आता इथं छान पाण्याचा सपका मारून घेतला आणि मस्त इडली काढायचं काम चालू आहे। तर आता आम्हाला वाजले होते जवळजवळ 11 11:30। तर असा आमचा सकाळचा नाश्ता आता चालू झालेला आहे। मग काय इडल्या काढून घेतल्या आणि यांना ताटं करून इडली आणि सांबार दिलं। तर मिस्टर माझ्याबरोबर वाद करीत होते, म्हणजे भांडण,
की चटणी का बनवली नाहीस. तर आता माझी चूक असल्यामुळं मग मी काय गप्प बसले. मग फक्त बोलले सांबारच का बनवलं आहे, चटणी पण बनवायची ना. तर त्याच्यावरून आमच्या दोघांचा वाद सुरू होता आणि त्यांचा नाश्ता चालू होता. मी पण त्यांना सांगत होते आता पुढच्या वेळेस नक्कीच बनवीन, एवढ्या वेळेस नाही बनवली. त्याच्यानंतर यांना नाश्ता दिला आणि मी सुद्धा इकडं इडल्या शिजत होत्या तोपर्यंत थांबले थोडा वेळ आणि नंतर मग मी पण नाश्ता करायला घेतला. म्हणलं चला सकाळी सकाळी गरम गरम इडली आणि सांबार खावा आणि नंतर मग स्वयंपाक पण करायचा होता. पण बघू, केला तर करीन नाही तर करणार पण नाही, कारण याच्यावरच जर नको सांगितलं तर मग इडल्या सांबारावरच हे करणार आहे, नाही तर मग करीन. तर आता नाश्ता झाला, सगळे घरातले भांडे वगैरे घासून घेतले आणि मस्त निघालेले आहे डीमार्टला. तर डीमार्टमध्ये तर माझं कधी काय थोडंफार काम असलं तर आम्ही जातो, पण आता इकडं पहा मस्त पाऊस चालू आहे आणि भर पावसामध्येच चाललोत. अजून दुसरंसुद्धा महत्त्वाचं काम होतं त्याच्यामुळं मग चाललेले आहे. तर इथं आमचं महानगरपालिकेचं हेड ऑफिस आहे बेलापूरला, तिथूनच आम्हाला शिवडला जायला लागतं. मग काय तिथून लगेच निघालो, डीमार्टपाशी आलोत, गाडी वगैरे लावली आणि मग लगेचच डीमार्टमध्ये जायला आता एंट्री केलेली आहे. गेल्याच्यानंतर आतमध्ये थोडीफार तिकडची शूटिंग पण काढणार आहे, ती पण तुमच्यासोबत शेअर करते. आणि थोडं सामान घ्यायचं होतं त्याच्यामुळं डीमार्टमध्ये आले होते, कारण इकडं सामान घ्यायला काय नाही पण तेल वगैरे भरपूर महाग देतात, त्याच्यामुळं मग थोडंसं तेल पण आणायचं होतं, अजून बेसन पीठ हे असं घरातलं किरकोळ सामान थोडंसं खरेदी करायचं होतं आणि मग भाजीपाला पण घ्यायचा होता. त्याच्यानंतर मग आता डीमार्टमध्ये आलो, तिथं छान असे बिस्किट पहिल्यांदा लावलेले आहेत, त्याच्यानंतर केक, असं खाण्याच्या वस्तू भरपूर आहेत आणि शनिवार होता त्याच्यामुळं मग थोडीफार गर्दी होती, जास्त काय गर्दी नव्हती. मग आम्ही थोड्याफार वस्तू घेतल्या आणि इथं फ्रूट वगैरे पाहत होतो, पण ते काय खूप रेट त्याचे पण जास्त होते, त्याच्यामुळं आम्ही काय घेतले नाहीत. म्हणलं बघू बाहेर घेऊ. आणि इथं संत्री वगैरे, त्याच्यानंतर हे बाकीचे फळं पण होते. इथं खाली पण ॲपल होते, त्याच्यानंतर ते पेर, अजूनही बरेचसे फळं आहेत इथं. आणि मग आम्ही काय घेतले नाही, तर आम्हाला जे वस्तू पाहिजे होते तेच घेतलं आणि मग नंतर बाहेर आलोत. त्याच्यानंतर अजून छत्री राहिली होती घ्यायची, तर त्याच्यासाठी वरती गेलोत परत, कारण खाली फक्त किराणा आणि खाण्याच्या वस्तू आहेत, पण वरती आहे ना दुसऱ्या याच्यावर छत्री, कपडे, चपला हे सगळं मिळतं. त्याच्यामुळं मग छत्री, आता पाऊस चालू आहे, बाहेर कुठं जायचं म्हटलं की लगेच छत्री लागती. तर या घरामध्ये आता काही एकसुद्धा छत्र्या राहिल्या नाहीत, तर एक छत्री खरेदी करायची होती, त्याच्यामुळं मग तिथं आमचं पाण्याचं काम चालू होतं. तर छत्री चांगली चेक करून घेतली, मस्त होती रेड कलरची, आतून पण त्याला सिल्वरचा कपडा होता आणि एकदम चांगली क्वालिटी होती. म्हणलं चला आता हीच घेऊया. मग त्याच्यानंतर इकडं थोडंफार पाहिलं, कप वगैरे, रेनकोट. आता रेनकोटची काय आम्हाला गरज नाही आणि मग आम्ही घरी आलो. येत्या वेळेस मेथीची भाजी आणली आणि मस्त मग संध्याकाळची परत सुरुवात. तर असा होता सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा ब्लॉग. कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ज्यांनी खरोखर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ते करून घ्या आणि शॉर्ट व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला पुढे आहे. चला परत भेटूया उद्या.